नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 11th इंग्लिशवरती मित्रांनो आज चर्चा करतोय. 11वीचं इंग्लिशचं प्रश्नपत्रिकेचं जे काही स्वरूप आहे ते कसं असणार आहे, कारण आपली ॲन्युअल एक्झाम आहे आणि ॲन्युअल एक्झामच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जरा मित्रांनो नीट समजून घ्यायचा आहे. तर आजच्या चर्चेमध्ये आपण फॉर्मॅट बघू आणि त्याचबरोबर आपण आज दिवसभरामध्ये किंवा उद्या आपण इंग्लिशची एक इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आहे तिच्यावर चर्चा करणार. त्याचबरोबर इंग्लिशचा जो काही रायटिंग स्किलचा भाग आहे, ग्रामरचा भाग आहे, या सगळ्यांवरती या काही 2-3 दिवसामध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी ज्या ज्या काही नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड करेल त्या सगळ्यांच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर बघा मित्रांनो, फटाफट आपण पुढे जाऊया जास्त वेळ न घालवता. तर क्वेश्चन नंबर जो पहिला आहे आपल्याकडे, पहिला क्वेश्चन म्हणजे तुमच्याकडे सेक्शन 1 जर तुम्ही बघितलं तर सेक्शन 1 जे आहे ते तुमच्या पुस्तकामधले जे काही पॅसेजेस आहेत किंवा पुस्तकाच्या बाहेरचे काही पॅसेज आहेत त्याच्यावर अवलंबून असतात, म्हणजे सगळे पॅसेजेस वरती अवलंबून असतात. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे 1A म्हणजे सेक्शन 1 मध्ये आपल्याकडं या ठिकाणी जर बघितलं तर 2 क्वेश्चन असतात. पहिली गोष्ट क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन्स असतात. ओके, लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी असे 2 सब क्वेश्चन दिसतील. ए मध्ये काय, तर ए मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन टेक्स्च्युअल किंवा सीन पॅसेज असेल. तुमच्या पुस्तकामधला एखादा चॅप्टर असेल त्याच्यावर आधारित एक पॅसेज असेल आणि त्या पॅसेजवर आधारित तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील 12 मार्काचे. 6 ऍक्टिव्हिटी A1 A2 A3 A4 A5 A6 अशा 6 ऍक्टिव्हिटीज असतील. तर त्या 6 ऍक्टिव्हिटींवर आधारित 2-2 मार्काचे तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. ओके, म्हणजे 12 मार्काचा हा पहिल्यातला ए क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर पहिल्यातला बी जो आहे तो लँग्वेज स्टडीवरती नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनच्या नॉन टेक्स्च्युअल ग्रामर त्याच्यामध्ये B1 जो आहे डू ॲज डायरेक्टर, त्याच्यामध्ये 3 मार्काचा ग्रामर असणार आहे. आणि त्याच्यानंतर B2 जो आहे तो स्पॉट द एरर. स्पॉट द एरर्स म्हणजे काय, एखादं सेंटेन्स दिलं जाईल त्याच्यामधले एरर तुम्हाला शोधून ते सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. हा प्रश्न टोटली बी जर बघितला तर B1 3 मार्क, B2 तुम्हाला 1 मार्क, असे 4 मार्क आणि ए जो आहे तो तुमच्याकडे आहे 12 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामधला ए जो आहे तो तुमच्याकडे 12 मार्काला, बी जो आहे तो तुमच्याकडे 4 मार्काला, म्हणजे 16 मार्काचा जो क्वेश्चन नंबर ए तुम्हाला 1 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 तुमच्या लक्षात आला. पहिल्यातला म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन एक पॅसेज दिला जाईल पुस्तकातला, पाठ्यपुस्तकातला, त्यावर आधारित 6 क्वेश्चन असतील, 6 ऍक्टिव्हिटी असतील, 12 मार्क आणि लँग्वेज स्टडीचे तुम्हाला 4 मार्क, असे 16 मार्क. क्वेश्चन नंबर 1 2 जर बघितला तर क्वेश्चन नंबर 1 झाला ज्याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज असतो. क्वेश्चन नंबर 2 जो आहे ना त्याच्यामध्ये ए, बी आणि सी असे 3 ऍक्टिव्हिटी असतात. हा 18 मार्काचा टोटल क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. बघा, ए मध्ये जर तुम्ही बघितलं तर सेम अनसीन पॅसेज असतो, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. जसं टेक्स्च्युअल पॅसेज असतो 12 मार्काला, तसा सेम नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला 12 मार्काला असणार आहे. त्याच्यावरती जशा टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 6 ऍक्टिव्हिटी असतात, A1 A2 A3 A4 A5 A6, तशा इथं तुम्हाला 6 ऍक्टिव्हिटी असणार आहे. आणि 6 ऍक्टिव्हिटीचे 2-2 मार्काचे एकूण 2-2 मार्काचे 6 प्रश्न झाले, म्हणजे 12 मार्काला हा तुमचा पॅसेज असणार आहे. त्याच्यानंतर बी मध्ये तुम्हाला समरी रायटिंग असू शकतो 3 मार्काला. आणि क्वेश्चन नंबर 2C जो आहे तो माइंड मॅपिंग वरती तुम्हाला असू शकतो. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला या ठिकाणी जरा नीट समजून घ्यायच्या. जरा एकदा आपण चेक करूयात. क्वेश्चन नंबर बी जो आहे तो समरी रायटिंग आहे आणि हा माइंड मॅपिंग वरती असणार आहे, बरोबर. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या. हा माइंड मॅपिंग वरचा तुमचा क्वेश्चन असणार आहे 3 मार्काला. आणि त्याचबरोबर एकच मिनिट जरा चेक करतो काही गोष्टी, म्हणजे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून जायला नको. ओके, हा. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या की इथे नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग असू शकतं. म्हणजे हा जो प्रश्न आहे तुमचा 2C जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग असेल. आणि बी जो आहे तो समरी रायटिंग असणार आहे, जो तुमचा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज असतो त्याच्यावरती तुम्हाला समरी लिहायचे, तो 3 मार्क. म्हणजे टोटल 18 मार्काचा हा प्रश्न आहे. 12 मार्क जे आहे ते आपल्याला कशासाठी आहेत, 12 मार्क जे आहे ते तुमचे पॅसेजसाठी नॉन टेक्स्च्युअल, 3 मार्क समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग साठी तुम्हाला 3 मार्क असणार. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे, एकदम सिंपल आहे. ओके, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आपण बघितला. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तर तो आपला सेक्शन 2 तयार सुरू होतो. पुस्तकामध्ये ज्या तुमच्या पोएट्री विभाग आहे, कवितेचा विभाग आहे, त्याच्यावर अवलंबून असतो. क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी एक पोएम दिली जाईल. त्याच्यावरती 2-2 मार्काचे 5 क्वेश्चन म्हणजे 5 ऍक्टिव्हिटी दिल्या जातील आणि तिथे तुम्हाला 10 मार्क मिळतील. एका ऍक्टिव्हिटीचे 2 मार्क. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3B मध्ये ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम असणार 4 मार्काला. अशा प्रकारे 14 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जर आपण बघितलं
सेक्शन 3 जर बघितलं तर तो रायटिंग स्किलवरती आहे. रायटिंग स्किल हा तुमचा टोटल 20 मार्काला आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 ABCD 4 मध्ये ABCD अशा 4 ऍक्टिव्हिटी असतील. ए मध्ये तुम्हाला ईमेल रायटिंग किंवा लेटर रायटिंग दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 बी मध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया किंवा ब्लॉग रायटिंग किंवा फिल्म रिव्ह्यू तुम्हाला लिहायचा आहे, तिघांपैकी एक. क्वेश्चन नंबर 4 सी मध्ये अपील, लिफलेट, रिपोर्ट रायटिंग किंवा व्ह्यू काउंटर व्ह्यू याच्यापैकी तुम्हाला एक काहीतरी लिहायचं आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर बघितलं तर स्पीच रायटिंग, कंपेअरिंग, डायलॉग रायटिंग आणि इंटरव्ह्यू यांच्यापैकी तुम्हाला एक लिहायचं आहे 4 मार्काला. तर आपण या सगळ्या भागांवरती येत्या 2 दिवसांमध्ये चर्चा करणार आहोत. ईमेल असेल, लेटर असेल, एक्सपेन्शन ऑफ आयडिया असेल, ब्लॉग असेल, फिल्म रिव्ह्यू असेल, या सगळ्यावरती आपण येत्या 2 दिवसामध्ये चर्चा करणार आहोत इंग्लिशच्या रायटिंग स्किलच्या अनुषंगाने. त्यामुळे चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून ठेवा, खूप उपयोगाचा आहे आपल्यासाठी. ओके, टोटल 16 मार्काचं तुमचं रायटिंग स्किल असेल. त्याच्यानंतर आपण बघितलं सेक्शन 4 जो आहे तो तुमचा आपण म्हणतो ना लिटररी विभाग जो आहे तो त्याच्यामधला आहे, नॉवेल वगैरे त्याच्याशी रिलेटेड. बघा क्वेश्चन नंबर 5 जो आहे, 5 मध्ये जर बघितलं तर हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेलच्या मध्ये तुम्हाला हा जो 4.1 वरती आधारित असणार आहे 4 मार्काला, क्वेश्चन नंबर 5A, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामावरती ऍक्टिव्हिटी असेल. नॉवेल नाही तर इंग्लिश ड्रामावरती तुम्हाला ऍक्टिव्हिटी असणार. हे 12वीला इंग्लिश नॉवेल वरती असतं. इथं तुम्हाला इंग्लिश ड्रामा जो आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे असणार आहे. ओके, इंग्लिश ड्रामावरती तुम्हाला जवळपास 4.1 जो आहे त्याच्या बेसवरती तुम्हाला इथं हा क्वेश्चन नंबर 5A असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 जो बी जो आहे तो बेस ऑन 4.2 वरती असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातील. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5C जो आहे तो तुमचा बेस ऑन 4.3A वरती तुम्हाला इथे डिस्क्राईब, एक्सप्लेन या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. 2-2 मार्काचे 2 क्वेश्चन विचारले जातील. आणि क्वेश्चन नंबर 5D जो आहे तो बेस ऑन 4.3B वरती असणार आहे टोटल, तर तो सुद्धा 4 मार्काला असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं एकंदरीत क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता आपण नंतर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या आपण प्रत्यक्षात लवकरच आपण प्रत्यक्षात एक क्वेश्चन पेपर बघूयात. क्वेश्चन पेपर प्रत्यक्षात आपण बघू, सॉल्व्ह करून बघूयात कशा प्रकारे ती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची. तर त्यावरती आपण लवकरच चर्चा करू, लवकरच व्हिडिओ बनवूयात. त्याचबरोबर इंग्लिशचा जो रायटिंग स्किलचा जो भाग आहे त्याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करायची आहे 11वीच्या. त्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे असं तुम्हाला जर वाटत असेल आणि तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.